हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. आज आपल्याला बनवायची आहे पक्क्या वाटाण्याची भाजी. हे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. जर आपल्याला सकाळी भाजी करायची असेल तर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. जर रात्री करायची असेल तर दिवसभर पाण्यात भिजवून ठेवायचे. वाटाण्यांना धुवून घेतलेलं आहे. येथे 2 कांदे कापून घेतले, 1 टोमॅटो आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या निवडून घेतलेल्या आहेत. त्यांना मिक्सी जारमध्ये टाकलेलं आहे. खोबरं किसून घेतलं आणि खोबरं देखील मिक्सी जारमध्ये टाकलं. आता यांना आपण मस्त ग्राइंड करून घेऊ. याच्यामध्ये आपण अद्रक टाकू शकतो, कोथिंबीर टाकू शकतो, पण कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे ती स्किप केलेली आहे. आणि अद्रक मी उन्हाळ्यामुळे स्किप केलेला आहे, कारण की अद्रकचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे मी त्याला उन्हाळ्यात यूज करत नाही. अशा प्रकारे मी मसाला दळून घेतलेला आहे. येथे वाटाण्यांमध्ये पुन्हा 1 ग्लासभर पाणी टाकून ठेवलेलं आहे. गॅसवरती कुकर ठेवायचा. आपल्या हिशोबानुसार तेल टाकायचं कमी जास्त. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं, कच्चं राहू द्यायचं नाही आणि जाळायचं देखील नाही. जिरं छानपैकी तडतडलं आहे. त्याच्यामध्ये दळून घेतलेला मसाला टाकायचा. अगदी व्यवस्थित मसाला परतवून घ्यायचा. जेव्हा आपण मसाला टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम असायला हवी, नाहीतर पूर्ण तेलचा धुवा उठतो आणि भाजीची टेस्ट जाते. मसाला मस्तपैकी आता तेलमध्ये परतवून घेऊ, कारण की 3-4 वस्तू आपण कच्च्या वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या खमंग भाजाव्या लागतील. जोपर्यंत मसाला साईडला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. कांदा पूर्णपणे साईडला तेल सोडतो व्यवस्थित जर त्याला भाजला तर. आता साईडला आपण इथे 1 चमचा पनीर मसाला वापरलेला आहे, 1 चमचा दीपक मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा चटणी पावडर टाकलेली आहे. लक्षात ठेवायचं, आपल्याकडे घरगुती जो मसाला असेल तो देखील आपण वापरू शकतो. आपल्या हिशोबानुसार आपण मसाले यूज करायचे. तसं काही नाही की हा मसाला असायलाच हवा. फक्त आपण पनीर मसाला त्याच्यात टाकायचा, जेणेकरून भाजीची टेस्ट खूप छान येते. मसाला मस्त एकजीव करून घ्यायचा आणि परतवून घ्यायचा. लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी आणि सतत कंटिन्यू आपल्याला मसाला परतवत राहायचं आहे. त्याला खाली चिपकू द्यायचा नाही. जोपर्यंत मसाल्याचा खमंग वास येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात काहीच टाकायचं नाही. आता मस्त खमंग वास आला होता तेव्हा मी त्याच्यात वाटाणे टाकले. वाटाणे पूर्ण टाकून दिले आणि त्याच्यात थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे ते पाणी तिथे आपल्याला दिसतंय. वाटाण्यांना आता मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे मीठ. आपल्याला लक्षात ठेवायचं, वाटाण्यांवरतीच मीठ टाकायचं आहे, कारण की आपण कच्चे वाटाणे त्याच्यात टाकलेले आहेत. कोणी कुकरला लावून 1 शिट्टी करून घेतं, परंतु आपण तसं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे वरून जर आपण मीठ टाकलं तर वाटाण्यांना खूप छान टेस्ट येते. आता आपण मिक्सीचं भांडं धुवून त्याच्यात पाणी टाकलं आणि वरून मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि 4 शिट्ट्या करायच्या. 4 शिट्ट्या करून घेतल्या. आता बघूया, वाफ काढून घेऊ आणि भाजी बघूया कशी झाली. तर बघा किती छान झालेली आहे भाजी. अशी भाजी आपली कमीत कमी 15 मिनिटात होऊन जाते. अशा प्रकारे आपण अगदी टेस्टी सोप्या पद्धतीने वाटाण्यांची भाजी केव्हाही करू शकतो. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने एकदम छान टेस्टी अशी आपली पक्क्या वाटाण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर खानदेशमध्ये पक्क्या वाटाण्यांची भाजी आम्ही अशा प्रकारे बनवतो. तर तुम्ही पण अशा प्रकारे करा आणि बघा टेस्ट किती छान येते. तर अजून त्याच्यावरती मस्त कोथिंबीर राहिली असती तर खूपच छान. आणि ही भाजी आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो. अगदी पौष्टिक आणि टेस्टी भाजी आपली तयार आहे. बाय बाय, टेक केअर.